हाय, मी नीलम. पार्ट फर्स्टमध्ये आपण भाग्यश्री मुळे यांचा ओंकार ध्वनीचा अनाहत ऐकलात ना. आता या पार्ट सेकंडमध्ये सुद्धा ओंकार विथ सारेगमप आणि बऱ्याच वेगवेगळ्या त्यांनी ज्या स्टोरीजमधून त्यांचे सॉंग्स सांगितलेले आहेत ते खूप अप्रतिम. आपण ते नक्की बघा.
चंद्र झोपला ग बाई लिंबोणीच्या झाडा मागे, चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाणसाला झोप का ग येत नाही. आणि ती झोप येत नाही. असा जसा काळ उलटायला लागतो तशी ती आई अगदी वैतागून जाते. बाळ कधी एकदा झोपेल असं तिला होतं, कारण बाळ झोपल्यानंतर तिला बरीच कामं करायची असतात. त्यामुळे सुरेल आवाजात ती या ज्या अंगाई गीतं म्हणत असते ना, थोड्या वेळाने तिचा आवाज, तिचा नूर एकदम बदलतो. आता कधीतरी झोप एकदाचा कार्ट्या असं म्हणून ती थापटायला लागते बाळाला. आणि बाळाला ती ज्या वेळेला जोरजोरात रागानं थापटायला लागते तेव्हा बाळ आणखीनच जोरजोरात रडायला लागतं. ह्या आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे, बायकांना पण आहे आणि पुरुषांना पण आहे. तर तो त्या सुरांचा परिणाम आहे, लक्षात घ्या. त्या बाळाला सुद्धा ते मोठं झाल्यानंतर, रांगायला लागल्यानंतर स्वरातला फरक कळतो. म्हणजे ते बाळ रांगत रांगत आपल्या आजूबाजूला खेळते तोपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो. हळूहळू ते बाळ, जवळ एक जिना आहे, त्या दिशेने जर जायला लागलं तर आपण त्याला म्हणतो, अरे जाऊ नको तिकडे, थांब, तिकडे जाऊ नको, जिना आहे. तरी पण त्याला ती भाषा कुठली आली कळायला. रांगणारं बाळ ते हळूहळू तिकडे सरकत सरकत अगदी जिन्याच्या टोकापर्यंत जाईपर्यंत आपण त्याला विनवत असतो की जाऊ नको. पण तिथे गेल्यानंतर एक मुवमेंट अशी येते की जाऊ नको म्हणून सांगितलं ना, वा तिकडे का गेला, ये परत असं म्हटल्या बरोबर ते बाळ कावरं बावरं होतं. त्याच्या लक्षात येत नाही की आपल्याला काय बोललं गेलंय किंवा आपल्याला काय सांगितलं जातंय. त्याला ती भाषा कळत नाही, पण त्याला त्या सुरातली जरब कळते. ती जरब कळल्या कळल्या ते कावरं बावरं होऊन मागे बघायला लागतं, रांगता रांगता, आणि रडायला लागतं. कारण त्याला कळतं की हा सूर जो आहे तो आळवणीचा, विनवणीचा किंवा आपल्याला खेळवण्याचा नाही आहे, हा स्वर रागवण्याचा आहे, हे त्याला कळतं. हे रोज घराघरामध्ये घडत असतं बरं का. हे काय बाळापुरतंच नाही, बाळाच्या आई वडील, आजी आजोबांना सुद्धा लागू आहे. वडील जर ऑफिसमधनं आले, त्यांनी ब्रीफकेस ठेवली, छानपैकी बूट वगैरे काढले आणि शीळ घालत वगैरे, अरे वा आज काय बनवलंय, आज काय आहे खायला प्यायला, नाश्ता काय आहे असं विचारत आले की मग गृहिणीला कळतं की हा आज मूड चांगला आहे. पण तेच आले, पाय आपटत आले, दार धाडकन बंद केलं, ब्रीफकेस आपटली टेबलावर आणि बूट वगैरे काढून चहा आणला असं नुसतं ओरडले की आतमध्ये बायकोला कळतं की काहीतरी आज गडबड आहे. ह्याचा किती परिणाम, म्हणजे हे आपल्या आयुष्यात किती भिनलेलं आहे बघा. तितकंच नाही तर आपण शाळेत जायला लागल्यानंतर, जेव्हा मूल शाळेत जातं त्यावेळेला आपण आपल्या लहानपणी, आत्ताचं मला माहिती नाही, पण पाढे म्हणायचो, कविता म्हणायचो. ये मातृभू तुझे मी फेडीन पांग सारे. हिंदी पिक्चरच्या चालीवर ही कविता आहे, पण बाई त्याच चालीवर आपल्याला कविता शिकवायच्या का? नुसती कविता शिकवलेली आपल्या लक्षात राहायची नाही. बे एके बे, बे दुने चार, ही लय असेल आणि ते सूर असतील तरच ते आपल्याला पाठ लवकर होतं. तर हा सुरांचा आणि संगीताचा महिमा आहे. आपण पिकनिकला गेलो तरी पण आपण तिथे गाणी लावल्याशिवाय, म्हणजे गाडी सुटली रे सुटली, आपल्या इथून गाडी सुटली की त्या मुक्कामाला केव्हाही का जाऊन पोचेना, पर आपला गाडीतच धिंगाणा चालू असतो. आणि तो जो धिंगाणा असतो तो संगीताशिवाय आहे का? नाही. गाण्याच्या भेंड्या सुरू व्हायलाच पाहिजे. पॉप सॉन्ग, रॅप सॉंग्स किंवा सैराट वगैरे सगळं व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय पिकनिकला मजा नाही. त्यामुळे तिथं पण संगीत आहेच आहे. हा, त्यानंतर लग्न सराई, म्हणजे एवढं मी म्हटलं मला सांगा काय आहे घरामध्ये? मंगल कार्य आहे. सनईचा आवाज त्या मंगल कार्यांशी एवढा जोडला गेलेला आहे की बिस्मिल्ला खान यांनी ती वाजवलेली सनई कित्येक पिढ्या, 5 पिढ्या झाल्या त्या, की एक मंगल कार्य असं नाही किंवा एक वास्तुशांत नाही, एक मुंज नाही, एक लग्न नाही की जिथे सनई वाजली नाही. हे त्या सुरांचं त्या मंगल कार्याशी किंवा शुभ घटनेशी जोडलं गेलेलं नातं आहे.
तेच आपण एखाद्या दिवशी ऑफिसमधनं घरी आलो, टीव्ही लावलेला आहे आणि छानपैकी सारंगी वाजते, आपल्याला कळतं कोणीतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचा नेता हा कोणाला तरी प्यारा झालेला आहे. ही सारंगी आपल्याला दुःखदच फील आणते आणि म्हणून ती राष्ट्रीय दुखवट्याच्या वेळेला लावली जाते. तर ही जी सारंगी वाजते न सांगता आपल्याला कळतं काहीतरी दुःखद घटना घडलेली, अशुभ घटना घडलेली आहे. मग आता शुभ आणि अशुभ ह्यांचा त्या सुरांची काय संबंध? पण नाही, आपण सनई वाजली की आपल्याला छानपैकी आपल्या आतमध्ये अशी काहीतरी ऊर्जा येते, छानपैकी आपल्या आतमध्ये अशी शक्ती येते किंवा उत्साह येतो. कारण का की काहीतरी चांगलं घडणार आहे. पण तेच आपल्याला सनई ऐकल्यानंतर असं वाटतं की नाही, काहीतरी बिघडलंय. जे घडतं आणि जे बिघडतं त्यालाही सूरच साक्षी असतात, हे मला इथे सांगायचंय. आपण ऐकलत ना कशा पद्धतीनं त्यांनी त्यांची गाणी फक्त तंबोऱ्याच्या साथीनं सादर केलेली आहेत. तर असंच ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं तुम्हाला पार्ट 3मध्ये बघायला मिळेल. ते नक्की बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.